की स्टेप 0 ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. तर स्टेप 0 म्हणजे काय? जनरली स्टेप 1 पासून सुरुवात होते. बरोबर. तर ते मी जेव्हा इतर सगळे पॉडकास्ट बघितले किंवा जनरली जे सगळे आमच्या कम्युनिटीतले फायनान्शियल ऍडवायझर्स जेव्हा लोकांना त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन सुरू करतात, तर ते स्टेप 1 पासून जे काही असतं, बिल्ड युअर इमर्जन्सी फंड वगैरे इथून सुरू करतात. पण जेव्हा मी बऱ्याच लोकांशी आता डील करतो, वेगवेगळ्यांचे पर्सनल फायनान्सेस जेव्हा बघतो, तेव्हा मला वाटतं त्या आधीची एक फंडामेंटल स्टेप आहे जी मोस्ट लोक स्किप केलेली आहे. त्यांना ना शाळेत नीट ती क्लिअर करण्यात आली आहे, ना कॉलेजमध्ये, ना पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये, ना त्यांच्या जॉबमध्ये. तर मला ते नीट क्लिअर करायला लागतं माझ्या क्लायंट्सना पण. बर. तर ते त्यामुळे आता सगळ्यांपर्यंतच नीट पोहोचवावं असं ही एक इच्छा आहे. तर मी ज्याला स्टेप 0 ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो, त्यासाठी थोडा आधी बेस एक देतो स्टॅट्सचा, की सेबीचा स्वतःचा एक रिपोर्ट आलाय की 96% ऑफ ट्रेडर्स इन इंडिया हे फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा कमी रिटर्न्स मिळवतात. बर. फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा. स्वतः झिरोदाचे कामत ब्रदर्स दोघांनी मागच्या वर्षी ट्विटरवर त्यांचा पर्सनल स्टडी टाकलेला होता की 99% ऑफ ट्रेडर्स हे ओव्हर 3 इयर पिरियड ऑफ टाइम मध्ये एफडी पेक्षा कमी पैसे कमवतात. बर. त्यानंतर 2024 मध्ये 3 वेगवेगळे स्टडीज झाले, एकदम थक्क करणारे. एक सेबीचा स्वतःचा आणि उरलेले 2 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे, ज्याच्यातून तिन्हीमध्ये 80-82% म्हणजे त्या तिन्हीचं कन्क्लुजन हे होतं की पूर्ण पृथ्वीवर जेवढे फ्युचर्स अँड ऑप्शन्सचे ट्रेड होत आहेत त्यातले 82% व्हॉल्यूम हे फक्त भारतातून होत आहेत, फक्त भारतीय एक्सचेंजेसवर होत आहेत. बर. तर आता ह्याला अजून एक अॅनालॉगस 2024 मध्येच झालेली गोष्ट सांगतो की याचा अर्थ काय की आयदर आपल्या भारतीयांना, आपल्या सगळ्या तरुणांना असं काहीतरी कळले जे उरलेल्या पूर्ण जगाला नाहीये कळलेलं किंवा मोस्ट लोकांचा लॉस होतोय पण त्यांना नीट गायडन्सच मिळत नाहीये. तर 2024 मध्ये जेन स्ट्रीटचा एक किस्सा झालेला आहे की ते जेन स्ट्रीट नावाचं एक हेज फंड आहे युएस मध्ये. त्यांना जेव्हा कळलं की हेज फंड मार्केट हे एक झिरो सम गेम अशा प्रकारे तुम्ही बघा, एस्पेशली शॉर्ट टर्म, म्हणजे तुमचा लॉस होतोय तर कुणाचा तरी फायदा होतोय आणि तुमचा प्रॉफिट होणार आहे तर कुणाचा तरी लॉसमुळे तो होणार आहे. तर हे हेज फंड्स जे असतात, तुम्ही असं इमॅजिन करा की ते बॅट्समन आहेत आणि जे बॉलर आहेत ते रिटेल ट्रेडर्स आहेत. तर जेन स्ट्रीट प्युअरली युएस मधला हेज फंड आहे. त्यांनी तिथे जे काय कमवायचे ते कमवले, पण त्यांना कळलं की सगळे फुल टॉस टाकणारे बॉलर हे आपल्या इकडे भारतात आहेत. त्यांनी तिकडून इकडे आले आणि एका 2024 वर्षामध्ये 4 बिलियन प्लसचा प्रॉफिट डॉलर्सचा कमवला. अराउंड 40,000 कोटी रुपये एका वर्षात ते कमवून गेले. म्हणजे हे सगळे आपल्या रिटेल ट्रेडर्सनी घालवलेले पैसे आहेत एका सिंग्युलर युएसच्या हेज फंडला. ते सोडून आपल्या इथले किती एआयएफ्स आहेत, बाकी सगळे प्रोफेशनल जे आहेत, म्हणजे ओव्हरऑल किती लॉस चालू आहे. तर हे मला पहिले नीट क्लिअर करायचंय की, आणि त्याला अजून जस्ट क्लिअर शब्दात सांगायचं म्हणजे की 2 डिफरंट धर्म आहेत असं समजा मार्केटकडे बघण्याचे. एकाला आपण धरूया की तो आहे इन्व्हेस्टिंग आणि त्याचं मेन ब्रीदवाक्य आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आणि दुसरा जो एकदम हजारो मैल दूर त्याच्यापासूनचा दुसऱ्या धर्माचं नाव आपण म्हणूया ट्रेडिंग किंवा स्पेक्युलेशन, आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे मोमेंटम. ओके. ठीक आहे. याचा दोन्हीचा एकमेकांशी काही संबंध दूरवर नाही आणि म्हणून ते हजारो मैल दूर आहे असं म्हणलं. कारण मी बऱ्याच जणांना बोलतो तर ते म्हणतात हा मी थोडंसं हे पण करतो, थोडं ते पण करतो. हे तुम्ही बोलत असाल म्हणजे तुम्ही ट्रेडिंगलाच बिलॉंग करताय, राईट? म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टर जो आहे त्याचा माइंडसेट पूर्ण वेगळा आहे आणि ट्रेडरचा माइंडसेट पूर्ण वेगळा आहे. 100% येस. आणि हे मी आता त्या शब्दांकडे येतो की इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि मोमेंटम. बरोबर. त्यातलं मोमेंटम समजणं तर अजून सोपं आहे की तुम्ही कधीही बघा की तुम्ही तुमच्या कुठल्या तरी एका ऍसेट क्लासमध्ये बसलेला असतात, तर म्युच्युअल फंड असेल, तुम्ही काही स्टॉक्स घेतले लॉंग टर्म मध्ये, आणि आता रिसेंटली सगळ्यांचं चालू आहे की तिकडे गोल्ड आणि सिल्वरची बूम चालू आहे, 100%, 150%, 200% वाढलंय. तेव्हा तुम्ही किती टेम्प्ट होता, ते किती तुम्हाला फोर्स करतं की, आणि अनेक जण आहेत, नक्कीच डेटा हे दाखवतो की म्युच्युअल फंड मधले पैसे काढून आता त्यांनी गोल्डमध्ये टाकले. का तर ती ऍसेट प्राइस तेवढी वाढली. पण हा एक योग्य इन्व्हेस्टमेंट डिसिजन होता का? तुम्ही त्यापेक्षा भयंकर की तुम्ही मग जस्टिफाय करताय
त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू वापरून, की नाही गोल्ड आणि सिल्वर तर सोलारमध्ये लागतं, गोल्ड तर कायमचं आहे. अरे पण ते 100% रॅली व्हायच्या आधी मग तुम्ही का नव्हतात तिथे? तर तो माइंडसेटचा प्रश्न आहे की प्रत्येक जण इन्क्लुडिंग मी टेम्प्ट होतोच. कुठलाही ऍसेट क्लास मोमेंटम खूप देत असेल, आधीच्या काळात क्रिप्टो होतं, मग एनएफटीचं आलं, आता गोल्ड सिल्वर चालू आहे, पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं असेल. तर तो त्या माइंडसेट पासून आपण लांब राहणं हे स्टेप 0चा महत्वाचा भाग. आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, तर हे सगळ्या या व्हॅल्यू इन्व्हेस्टर्सनी मुळात काय माइंडसेट ठेवला, तर प्रत्येक कंपनीकडे बघताना, प्रत्येक देशाकडे पण बघताना, कुठल्या ऍसेट क्लासकडे बघताना, विदाऊट त्याची प्राइस बघता तुम्ही एक त्याचा इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढता आली पाहिजे तुम्हाला, की ओके ही कंपनी आहे, ही दरवर्षी 10 रुपये प्रॉफिट कमवते, असं ऍटलीस्ट 10 वर्ष ती कमवेल, म्हणून ते तसे क्युम्युलेटिव्ह 100 रुपये झाले, आज मी 80 रुपये देणं रिझनेबल वाटतंय मला ह्या कंपनीसाठी. ही झाली तुम्ही काढलेली इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आणि मग कुठे तुम्ही बघा की आज ते ट्रेड कशाला करते. मोस्ट लोक, आणि हे मी 20तले लोक चूक करतात असं म्हणत नाही, 20, 30, 40, 50, 60, 70 वर्ष झालं तरी पण ही फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर नसते लोकांना, आणि त्यातनं होणारे पुढचे जे मिस्टेक्स असतील ते अवॉइड करू शकतील लोक हे क्लिअर करून. म्हणजे हा स्टेप 0चा जास्त इम्पॉर्टन्स आहे. एक्झॅक्टली, मोर दॅन ऑल द अदर स्टेप्स. बरोबर. सगळ्यात जास्त लॉस करणारा एज ग्रुप काय? सगळ्यांना इन्क्लुडिंग मलाही इंट्युटिव्हली हे वाटलं होतं की जे डेमोग्राफिक म्हणू आपण एज ग्रुप पेक्षा पण, की 20 ते 30 मधले पुरुष हे असतील सगळ्यात जास्त लॉस करणारे. ऑब्विस रिझन्स आहेत की रिस्क ॲपेटाईट एकदम जास्त असते, ॲड्रेनालिन रश एक हवा असतो त्या ट्रेडिंगचा. पण मी इंडियामधले एक आधी 3 वर्ष आणि आता अजून 1-2 वर्ष आणि कॅनडातले 2 वर्ष, या सगळ्या ह्याच्यातून आपल्या तरी देशामधलं मी ऑब्झर्व केलेलं 50 ते 60 मधले पुरुष हा एज ग्रुप आहे ज्याने सगळ्यात जास्त ट्रेडिंग मध्ये लॉस केलेले मी बघितलेले आहेत. तर मग पुढची स्टेप काय असते? गोल सेटिंग एक बऱ्याचदा कॉमनली ऐकलेला शब्द आहे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये. नेमकी ती स्टेप पहिली आहे का? आणि गोल सेटिंग मध्ये काय लोक चूक करतात की जी त्यांनी अवॉइड केली पाहिजे? शक्यतो पहिले त्या गोल सेटिंग मधला पहिली स्टेप नेहमी असते की इमर्जन्सी फंड तुमचा आहे का हे नीट बघणे. आता त्याच्यात आपलं थोडं परत बाहेरच्या देशांमध्ये जितकं हे सिरियसली करायला पाहिजे तेवढं मी जास्त धरत नाही इंडियात, कारण बऱ्याच जणांचा प्रॅक्टिकली इमर्जन्सी फंड हे त्यांचे फॅमिली असते. म्हणजे जरी ते असेल तरी पण तुम्ही 3 ते 6 महिन्याचा तुमचे एक्सपेन्सेस, 6 महिन्याचे एक्सपेन्सेस हे एक ढोबळ मानाने मी म्हणेन की एवढे तुमचे सेफ पाहिजेत. ते कुठेही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये पण नाही पाहिजेत, ते पूर्णपणे एफडी सारख्या इन्स्ट्रुमेंट मध्ये किंवा लिक्विड फंड किंवा आर्बिट्राज फंड हे पाहिजेत. याच्यात काही जास्त लोक चूक करतील असं वाटत नाही मला, एकदा का तेवढं गायडन्स असल्यावर. इतर इन्स्ट्रुमेंट्स मध्ये का नसावेत? कारण की ते लिक्विडेट व्हायला वेळ जास्त लागतो का काय? म्हणजे लिक्विडिटी काही इन्स्ट्रुमेंट्स मध्ये असू शकते प्रॉब्लेम. इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये खरं तर नाहीये, ते कधीही काढू शकतात. पण इक्विटी म्युच्युअल फंड्सचा पॉइंटच आहे की तुम्ही इक्विटीला एक्सपोज होताय, म्हणजेच की 3 ते 5 वर्ष प्लस एवढा तुमचा हॉरायझन पाहिजे. आणि हे का पाहिजे? कारण की इक्विटी कुठेही जाऊ शकतो. कुठलाही फायनान्शियल ऍडवायझर, कोणीही, वॉरन बफेट स्वतः नाही सांगू शकत की पुढच्या वर्षी मार्केट 30% खाली नाही जाणार आहे. बरोबर. तर जेव्हा तुमचं इमर्जन्सी येईल तेव्हा तुम्ही अशा ठिकाणून नका काढू जे वर खाली होत राहते, आणि हवे होते 2 लाख रुपये, आता पुढचे 6 महिने घालवायला पण 80,000 काढायला मिळतात. सो तुम्ही त्या व्हलनरेबल कंडिशन मध्ये नाही अडकला पाहिजे ऍज इट पर्टेन्स टू युअर इमर्जन्सी फंड. शुअर. आता इमर्जन्सी फंड झाला, मग पुढे आता वेल्थ मॅनेजमेंट म्हणतो आपण जेव्हा, किंवा वेल्थ ग्रोथ म्हणतो, त्यावेळेस काय डोक्यात ठेवलं पाहिजे जेव्हा मी प्लॅन करतोय? समजा तुझ्याबरोबर प्लॅन करतोय. बरोबर. आता मी ह्याच्यात पण परत थोडा हे करतो की स्टेप 1 ठीक आहे, इमर्जन्सी फंड सगळ्यांनी केली पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीची पर्सनल सगळी बॅकग्राऊंड पूर्णपणे बघणं त्या क्लायंटने आणि मी किंवा फायनान्शियल ऍडवायझरने, ही पुढची स्टेप असते. कारण की ते खूप डिफर होतंय. साधा विचार कर की आई वडिलांची पिढी, त्या आधीची पिढी, यांच्या लाईफ स्क्रिप्ट कशा होत्या, की कुठली तरी एक, शक्यतो मिडल क्लास मधल्या लोकांचं म्हणलं तर कुठली तरी एक नोकरी असायची, गव्हर्नमेंटची असायची कदाचित किंवा नॉर्मल, आणि ती खूप वर्ष ते ती नोकरी करायची.
त्यामुळे अनेक फायनान्शियल प्लॅनिंग मधले नियम किंवा रूल बुक मधले रूल्स हे त्यांच्यासाठी आहेत. पण आता आज मी एखाद्या पॉडकास्टरचं फायनान्शियल प्लॅनिंग करत असेल, माझ्याकडे एक ऍक्टर आहेत, वेगवेगळ्या प्रोफेशन मधले, आर्किटेक्ट पण फॉर दॅट मॅटर, आयटी मधले लोक, तर ह्या सगळ्यांची लाईफ स्क्रिप्ट खूप वेगवेगळी आहे. आणि पहिलं हे त्या युनिकनेसना एक्नॉलेज करणं. आता अजून एक उदाहरण की आर्किटेक्ट वर्सेस आयटी मधला माणूस, असं जरी आपण धरलं तरी या दोघांचे अर्निंग कपॅसिटीचे ग्राफ बघितले तर ते खूप वेगळे आहेत. आयटी मधल्याचा कधी एकदम पीक येतो, तो विषितच होतो, इतर मित्रांपेक्षा बराच जास्त कमवायला लागतो तो वगैरे. त्याचे प्रॉब्लेम कदाचित कधी येणं सुरू होतील जेव्हा त्याचं एज पुढे पुढे जाईल, कारण त्याला खूप जास्त फास्ट नवीन नवीन लँग्वेजेस वगैरे ह्या शिकत राहायला लागतील. एका पॉईंटच्या नंतर त्याला ते करावंसं नाही वाटणार. पण तेच माझ्या आर्किटेक्ट मित्रांचं काय होतं की हायएस्ट अर्निंग एज साधारण 40+ मध्ये त्यांचं जातं. बरोबर. त्यामुळे हे मला एक्नॉलेज करणं ही पुढची स्टेप निघा. एस्पेशली जे आता लोक 22-23 वर्षाची आहेत, जस्ट नोकरी सुरू झाली किंवा काम सुरू झालं, पैसे मिळायला सुरू झाले, या लोकांनी फायनान्शियल प्लॅनिंग काय पद्धतीने केलं पाहिजे किंवा तो अप्रोच कसा असला पाहिजे? पहिले तर मी म्हणेन की एक 6 महिन्याचा पिरियड देऊन लवकर ट्रेडिंग मध्ये जे लॉसेस करायचे ते करून घेऊ देत. एकदम अग्रेसिव्ह ट्रेडिंग करायचे तर एकदा करून घ्या मित्रांच्या नादाला लागून, आणि काय आहेत ते लॉसेस करून घ्या. तर त्याचं एक एक्झाम्पल देऊ शकशील का? एक 10,000 रुपये घेतले और अशा पद्धतीने? ते तसे शिकतातच ते स्वतः. म्हणजे हे मी सगळं आयरॉनिकली बोलतोय, म्हणजे खरं तर यापासून लांब राहा. पण शक्यतो ट्रेडरचा प्रवास काय असतो ते जवळनं मला माहितीये की पहिले काय इंट्राडे करतात लोक, स्विंग ट्रेडिंग करतात, मग त्याच्यात मन भरलं नाही की ऑप्शन्स बाईंग करायला लागतात, कारण त्याच्यात लिमिटेड एच प्रीमियम भरायचा असतो. मग तेही लॉसेस होऊन आपलं मन भरलं नाही की माणूस ऑप्शन सेलिंगला जातो आणि फ्युचरला जातो, आणि तिथे एक शेवटचा धक्का मिळायचा आहे तो मिळतो. आता एक 82% ऑलरेडी जगाचा व्हॉल्यूम आपण देतोच आहे, त्यामुळे ते त्याच्यात तुमचाही हातभार लवकर लागू दे आणि लवकर तुम्ही लवकर बाहेर पडाल. म्हणजे हे जोक मध्ये मी अर्थात बोलतोय, जो खरोखर हुशार आहे त्याने इतरांच्या चुकांमधनं शिका, आणि जेन्युइन फायनान्शियल प्लॅनिंग किती पण कमी एसआयपीने किंवा कितीही कमी ह्याने तुम्ही सुरू केलीत, 4 ते 5 वर्षात कुठे जाईल हे तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत, कारण कंपाऊंडिंग हे इंट्युटिव्ह नाहीये. आपल्याला आपला ब्रेन बनलेलाच नाहीये की एक्सपोनेन्शियल ग्राफ कुठले इंट्युटिव्हली समजून घ्यायला. तुम्ही लिनियरलीच बघू शकता 5,000ची एसआयपी, 10,000ची एसआयपी, पण ती करता करता 5 वर्षांनी एक लमसम असते तुमच्याकडे, आणि सेम तुमच्या आयडेंटिकल पगार असणाऱ्याकडे 0 असते, किंवा तो ते ट्रेडिंगचे लॉसेस अजून भरून काढत असतो काहीतरी करून. तर ती तफावत खूप लोकांमध्ये मला दिसते. आणि वर्स्ट ऑफ ऑल, अनेक जण ज्यांचा ऍक्च्युअल इन्कम कमी आहे त्यांचे पोर्टफोलिओज बऱ्याच वेळेला मला जास्त इन्कम वाल्यांपेक्षा जास्त झालेले दिसतात, माझ्या स्वतःच्या क्लायंट्सना धरून. आता कंपाऊंडिंग बद्दल थोडंसं एक्सप्लेन कर, कारण ही कॉन्सेप्ट बऱ्याच लोकांना वेगळी माहिती असते किंवा पूर्ण समजलेली नसते. सो कंपाऊंडिंग म्हणजे काय, त्याचे उदाहरणासहित आम्हाला सांग. सो कंपाऊंडिंग म्हणजे एसेन्शियली की तुमचं हे बिल्ड होत जातं, तुमची पूर्वीची पुण्याई ही पुढे पुढे बिल्ड होत जाते टू अ पॉइंट की आता म्हणजे स्नोबॉल इफेक्ट ज्याला म्हणतात, आणि म्हणून वॉरन बफेटच्या सगळ्यात फेमस बायोग्राफीचं नाव स्नोबॉल आहे. कारण की तो कसा असतो की वरती डोंगरावरती वर एकदम छोटा सुरू होतो, तो खाली खाली घरंगळत जातो, आणि तो आसपासचा स्नो आपोआप गॅदर करत करत इतका मोठा बनतो की त्याची तुम्ही पण कधी अपेक्षा केलेली नसते. अनेक जणांचं कोविड नंतरचे पोर्टफोलिओज जे लोक स्वतः बघतील, तुमचंही ते झालेलं असेल की कुठलाही म्युच्युअल फंड घ्या, इंडेक्स फंड घ्या, जर का स्टॉक्स लॉंग टर्म होल्ड केले असतील तर ते घ्या, त्या सगळ्यांनी तो अनुभव केलेला आहे. कारण रूल ऑफ 72 असा पण एक आपण त्याला म्हणतो की समजा तुम्ही 7.2% तुमचं कंपाऊंडिंग होतंय, तर मग रूल ऑफ 72 काय म्हणतो की 72 अपॉन जे काही पर्सेंटेजने तुमचं ग्रोथ होते तेवढ्या वर्षात डबल होत राहतील पैसे. ओके. म्हणजे तुम्ही 7.2% कमवलेत कुठल्या तरी जरा एफडी प्लस ह्याच्यात, तर मग 10 वर्षात तुमचे दुप्पट झाले पैसे. तुम्ही एकदम चांगल्या कुठल्या तरी जरा नशीबच चांगला असेल तर 24% तुम्ही कंपाऊंडिंग चालू असेल तर दर 3 वर्षामध्ये 24 का 26% दर 3 वर्षामध्ये दुप्पट होणार आहेत तुमचे पैसे. तर हा रेट ऑफ डबलिंग आहे, आणि तो 1 लाखाचे 2 लाख डिसेंट वाटतं, 2 चे 4 लाख, 4 चे 8,
त्या सेम एफर्टमध्ये एक दिवस 64 लाखचे 1 crore प्लस होतात तुमचे, आणि सेमच एफर्ट लागतो, तेव्हा ते तुम्हाला अनफेअरली पॉझिटिव्ह वाटायला लागतं तुमच्या दिशेला, आणि हे प्रत्येकाचं लवकरच व्हावं. बरोबर. आता याच्यात एक एस्पेशली खूप यंग इन्व्हेस्टर्स ज्याला आपण म्हणू, ज्यांना हे फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन हा एक फॅक्टर लॅकिंग दिसतो का? दॅट इज क्वेश्चन पार्ट ए. हम्म. आणि फायनान्शियल डिसिप्लिन किती महत्वाचं आहे हे पण सांग. ओके, आणि म्हणजे काय बेसिकली, कारण काही लोकांना जर नसेल माहिती तर बरोबर. फायनान्शियल डिसिप्लिन सुद्धा एक्सप्लेन कर. नाही, हे खूप इंटरेस्टिंग आहे, आणि तो डिसिप्लिन खूपच वेगळा दिसतो कम्पेअर्ड टू एव्हरी अदर डिसिप्लिन इन युअर लाईफ. ओके. आणि हे पण खूप कमी जण आर्टिक्युलेट करतात, ते पण मला आवडेल. एक तर हे फक्त यंग लोकांबाबतीत नाहीये की फायनान्शियल डिसिप्लिन कमी दिसतो. मला जे 2 एज ग्रुप्स दिसतात सगळ्यात कमी डिसिप्लिन फायनान्शियली दाखवणारे, ते आहेत हे यंग 20 ते 30ला एक तबका, पहिल्यांदा इंटर्नशिप आणि मग नोकरीचे पैसे येणारे, आणि मग नंतर रिटायर झालेले आपले रिटायरीज. अगेन व्हेरी अनफॉर्च्युनेट, पण आसपास बघा, फॅमिलीमध्ये इकडे तिकडे बघा, कारण पहिल्यांदा या व्यक्तीला वेळ मिळालाय त्याच्या नोकरीतून, आता तो शिकायला घेतोय स्टॉक मार्केट, त्यामुळे फॅमिली मधले ऐकत असेल तर आत्ताच थांबवा त्यांचं ते स्टॉक मार्केट मधलं शिकणं, कारण ते लवकरच ट्रेडिंगच्या दिशेला जातं त्यांच्या सगळ्या मित्रांच्या नादात वगैरे. तर एक तर नॉर्मल लाईफ मधले डिसिप्लिन आपण काय म्हणू, आता तुझं कन्सिस्टन्सीचं तू उदाहरण इथे देत होतास की मी एव्हरी मंगळवार हे केलेलं आहे, मंगळवार मार्केटिंगचं शूटिंग. तर नॉर्मल लाईफमध्ये ऍक्शन ओरिएंटेशन हा एक चांगला गुण आहे, मार्केटमध्ये तो एक वाईट गुण आहे. ओके. जितकं कमी ऍक्शन ओरिएंटेड इंडिव्हिज्युअल असेल तितका तो वर आहे कम्पेअर्ड टू जास्त ऍक्शन घेणारा माणूस. आणि म्हणून बफेटचं एक फेमस त्याने एक दिलेली मेटाफर आहे स्टुडंट्सना भाषण देत असताना, की त्यांच्या तिकडे काहीतरी बसच्या ह्याच्यामध्ये असं असतं की कुपन्स असतात, आणि ते एक एक कुपन देऊन बसचं तिकीट होतं. तर तो म्हणला, असं इमॅजिन करा की 20च कुपन्स दिलेत मी, आणि आता इथून पुढे आयुष्यभर बाय आणि सेल हे जे निर्णय आहेत तर ते 20च करायचे आहेत तू आजपासून मरेपर्यंत. तर हे दिस विल एन्फोर्स अ डिफरंट काइंड ऑफ डिसिप्लिन अपॉन यू कम्पेअर्ड टू व्हॉट इज देअर इन अदर एरियाज ऑफ लाईफ, की एक्स्ट्रीमली कमी ऍक्शन घ्या बाईंग आणि सेलिंगचे, म्हणजे मोस्ट वेळ होल्डच करणार आहात तुम्ही जे ऍसेट्स असतील ते, आणि ते खूप विचारपूर्वक पण कराल की हे खरंच तुम्ही आता मनापासून हे फॉलो करायचं ठरवलं की मी 20 पेक्षा जास्त नाही करणार, तर तुम्ही एक एक जे कराल ते खूप विचार करून कराल. ते माझा हा मित्र म्हणला हा कॉल ऑप्शन घे किंवा काय घे, तर तुम्ही नाही कराल ते. तो एक झाला. त्यानंतर आळशीपणा, म्हणजे त्याच्याशीच अनालॉगस आहे की आळशीपणा वाईट गुण आहे उरलेल्या एरिया ऑफ लाईफ मध्ये, इथे प्रचंड चांगला गुण आहे की तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला तेवढंच पाहिजे, की कुंभकर्णासारखा एक ऍटिट्यूड जो एकदा बाय केलंय आणि ह्या माणसाने 10 वर्ष बघितलं नाहीये त्या पोर्टफोलिओकडे. हे एक स्टडी झाला होता युएस मधल्या सगळ्यात जास्त नंबर ऑफ फिडेलिटीने केला होता, आणि त्यांनी पाहिलं की कुठले अकाउंट्स आहेत जे सगळ्यात जास्त ट्रेडिंगमध्ये पैसे कमवत आहेत, आणि त्याचं कन्क्लुजन त्यांना हे मिळालं की 2 कॅटेगरीज आहेत याच्या. एक की ती व्यक्ती गेलीये, ती आता नाहीये अस्तित्वात, त्यामुळे ती व्यक्ती त्या पोर्टफोलिओला काहीच हात नाही लावू शकत आहे, आणि तो पोर्टफोलिओ ग्रो होतच चाललाय. आणि दुसरी कॅटेगरी होती की ज्यांनी त्यांचे पासवर्ड हरवलेले आहेत. तर याच्यामधून जे तुम्ही अंदाज घेऊ शकाल, दॅट इज द डिसिप्लिन, दॅट्स व्हॉट इट टेक्स हिअर. आणि हे मी अजून बोलतोय कारण माझ्याकडे प्रत्येक प्रोफेशन मधले लोक मी बघितलेले आहेत याच्यात चूक करताना, इन्क्लुडिंग एक्स्ट्रीमली नोबल प्रोफेशन्स. IITians असतील, म्हणजे जे ज्या कुठल्या ह्याच्यात ते आहेत, आर्मी मधले लोक असतील, स्वतः बँकमध्येच 30-30 वर्ष काम करून रिटायर झालेले लोक असतील, त्यांनाच मी याच्यात पैसे घालवताना बघितलेले. त्यामुळे तुम्ही IITian ला जाऊन सांगणार आहात का की तुझा आयक्यू कमी पडतोय तुझा, किंवा आर्मी मधल्याला आपण म्हणणार आहोत का की अरे इतर एरिया ऑफ लाईफ मध्ये डिसिप्लिन जो आहे तर तो ट्रान्सलेट होत नाहीये इथे, म्हणजे. आणि बँकिंग मधल्यालाही आपण हे म्हणू शकतो का की तुमचा अनुभव कमी पडतोय, तर तसं नाहीये. इट्स जस्ट की द रूल्स ऑफ द गेम आर सो डिफरंट कम्पेअर्ड टू एव्हरीथिंग एल्स की त्याच्यामध्ये गफलत होते लोक. सुरुवातीला जेव्हा पैसे मिळायला लागतात त्यावेळेस मी तुझा माझा दोघांचा सेम अनुभव असेल ह्याच्यात की एकदा पैसे यायला लागल्यावरती तुम्हाला दिसतं की कुठे खर्च करायचे, ठरलेलं असतं
की ऐश करायची, पार्टी करायचे, ब्रँडेड कपडे घ्यायचे, नवीन फोन घ्यायचा, गाडी घ्यायची, घर घ्यायचं, पासून इतर प्रत्येकाचे काय जे शौक असतील ते. बरोबर. आणि मग मध्येच तुझ्यासारखा एक फायनान्शियल प्लॅनर येतो आणि सांगतो की अरे नाही 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 नाही, हे तुम्ही जे समजा काय 15,000 रुपये मिळवत आहे, 25,000 रुपये मिळत आहे, त्यातले 10%, 15%, 20% हे तुम्ही वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इन्व्हेस्ट करा. 2,000 असतील, 5,000 असतील, तर त्यावेळेस ही अमाऊंट मोठी वाटू शकते की अरे मला मिळतातच एवढे, त्यातले तू परत कुठेतरी इन्व्हेस्ट करायला लावतं. तर माझं मोबाईल घ्यायचा आहे तर ते होणार नाही. तर अशा वेळेस डिसिप्लिनचा आय थिंक फायदा होत असेल. येस. पण त्यावेळेस ह्या लोकांनी किंवा अगेन एज ब्रॅकेट मे बी आपण सोडून दिलं तरी 40शीतले लोक सुद्धा हे करत असतील, तर तेव्हा तू काय त्यांना अप्रोच सांगशील की ज्यांनी त्यांच्यात हा चेंज घडेल, की जिथे ऍक्च्युअल SIP मध्ये, SIP आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतोय, पण एक राईट इन्स्ट्रुमेंट मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट चालू राहील फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ओके. हा, आता आपण कन्झम्पशन कडे वळूया. आणि ते बरोबर आहे, ते मी मान्य करतो की ते यंगस्टर्स आहेत जे सगळ्यात जास्त स्प्लर्ज करतात त्यामध्ये. त्यांना मी हे सांगेन की आता झालंय असं की म्हणजे जेनझी वगैरे यांच्याबद्दल बोलतोय, प्रायमरीली इंस्टाग्राम हे त्यांची सगळी पर्सनल फिलॉसॉफी डिक्टेट करतंय आता. आणि ऍड्स पण नाही म्हणत आहे मी, पण जस्ट माझ्या मित्राने माझ्यापेक्षा मोठी गाडी, चांगली गाडी घेतली, याचा माझ्यावर इम्पॅक्ट होतो म्हणजे होतोच, सबकॉन्शियस लेवलला असेल किंवा कॉन्शियस लेवलला. कुणाकडे फोन चांगला आहे, कोणी लग्न एवढं मोठं केलं, असं. तर तुम्हाला आज न उद्या थोडं कॉन्ट्रॅरियन व्हायला लागणारच आहे. आणि हे पण आधीच्या पिढ्यांना इतकं टेम्पटेशन नव्हतं, कारण की जेन्युइन त्यांना कमीच गोष्टी दिसायच्या पैसे घालवण्यासाठी. आज तुम्ही दिवस रात्र त्या ऍड्स मध्ये आहेत, आणि ते पण पहिल्यांदाच अनुभवत आहेत. बाय द वे, जे तू मेन्शन केलं 40शीतले, त्यांच्यावरही तो इंस्टाग्राम इफेक्टच होतोय. पण जे जेनझी आहेत, 20-30शीतले आहेत, तर तुमच्यावर नक्कीच तो इफेक्ट आहे की दुसऱ्यांना इमिटेट करणं. म्हणजे तुमचे स्वतःचे हॉबीज आहेत, त्याला मी मान्य करतो. माझा एक मित्र आहे जो रनिंग करतो, आणि त्याचं आत्ताच मी फायनान्शियल प्लॅनिंगचं हे केलं, तर त्याच्या रनिंगमध्ये डिसेंट खर्च आला. पण ही काही गोष्ट मला कळते की ही इंट्रिन्सिक आहे त्याची, ती त्याची हॉबी आहे. पण अनेकांच्या हॉबीज पण स्वतःच्या नाही आहेत, त्या इन्फ्लुएन्स झालेल्या आहेत. तर तुम्हाला कॉन्ट्रॅरियन हा शब्दाचा अर्थ काय, की इतर 99 लोक जेव्हा लेफ्ट टर्न घेतायत तेव्हा राईट टर्न घेण्याची हिंमत दाखवणं. आणि ही असं तसं लाईफ फोर्स करतेच आपल्याला. तुम्ही जास्त वेळ म्हणजे इतरांनी फोन घेतला, तुम्हाला नाद पण नाही तरी पण तुम्ही समजा चांगला फोन घेतलात, बाकी घराबाबतीत असेल, गाडी बाबतीत असेल, तर कुठल्या ना कुठल्या पॉइंटला लाईफ तर फोर्स करतेच की आता नाहीच तू करू शकत. पण ते फोर्स करण्याच्या आधीच कुठल्या तरी ऍडवायझर किंवा त्याचं ऐकून तुम्ही तो स्टॅन्स घ्या, आणि थोड्या वेळानेच तुम्हाला कळेल की यू आर नॉट मिसिंग आउट ऑन अ लॉट. हे जे म्हणजे फोमोला जोमोने रिप्लेस करा, की जॉय ऑफ मिसिंग आउट हा मंत्र जर का ठेवला, तर कन्झम्पशन मधल्या डिसिप्लिनला फायदा होईल त्याचा. नाईस. थोडं आपण तुझ्या पॅटर्न्स जे तुझे तयार झालेले आहेत इतक्या क्लायंट्स बरोबर काम करून, त्याविषयी थोडस आपण येऊया. की हा एक बऱ्याचदा प्रश्न तुलाही विचारला असेल लोकांनी, की घर घ्यायचं का रेंटवरती राहायचं. तर याविषयी अप्रोच कसा असला पाहिजे? पर्सनल मत आहे, त्याला एक इमोशनल टच आहे की स्वतःचं घर असलं पाहिजे, पण ओव्हरऑल ह्याचा अप्रोच ऍज अ फायनान्शियल प्लॅनर तू काय सांगशील लोकांना? बरोबर. सो पहिले एक फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हच देतो मी, की जितकं शक्य होईल, आणि मी पर्सनली लाईफमध्ये काय करतो हे पण सांगू शकतो, की जितकं शक्य होईल तेवढं इंडियामध्ये, आत्ता इंडियन शहरांमध्ये इट मेक्स सेन्स की रेंटिंग इज वे बेटर दॅन बाईंग. आणि त्याचं एक मेट्रिक आपण इझिली बघू शकतो, ते आहे रेंटल यील्ड. तर रेंटल यील्ड म्हणजे काय, तर एक घर किती रुपयाचं आहे आणि त्याच्यावरती रेंट काय येतोय. आता माझ्या अंदाजाने आपण बघितलं तर 1 कोटीचं घर असेल तर बेअरली 25,000-30,000 रेंट येत असेल 1 कोटीच्या घराला, राईट. तर म्हणजे काय झाला त्याचा 25,000 म्हणजे 3 लाख रुपये. सो 3% रेंटल यील्ड झाला आता, विदाऊट मेंटेनन्स वगैरे जे तुम्हाला द्यायला लागतं ते बघता. ते सगळं जाऊन साधारण 2.5%
हे रेंटल यील्ड आहे. त्यामुळे जो बायर आहे आणि जो फायनान्शियल ऍसेट म्हणून बघतोय घराकडं, त्याचा तो तेवढा लॉस आहे की 2.5% म्हणजे तू एफडी कडून पण हारतोयस याच्यात. आणि आय नो की कॅपिटल गेन्स वरती तुझा भरोसा आहे की नाही नाही, पण ते घर पण वाढेल, त्याकडे आपण वळूया नंतर. पण आणि म्हणजेच कुणाच तरी फायदाही होतोय याच्यात, की जो रेंटवर राहतोय त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे. आणि जितका वेळ हे टिकेल रेंटल यील्डचं इक्वेशन इतकं वॉर्प जे आहे आपल्या भारतामध्ये, तर त्यामुळे मी सजेस्ट करतो जितकं लांबणीवर टाकता येईल बाय करणं ते करावं. ऑल्सो त्याचा पण इतिहास बघा, आधीची पिढी शक्यतो नेहमी सांगते की नाही नाही हे याचं नको ऐकू, घे, मी घेतलं होतं घर, आल्या घेतलं होतं माझ्या छोट्याशा पगारावर, पुढे सगळं नीट झालं. तर तुम्ही परिस्थिती कशी चेंज झाली ती बघा. एक जॉब किती वेळ स्टेबल राहायचा त्या लोकांचा, बरोबर. 20-20 वर्ष स्टेबिलिटी होती. प्लस ते किती रुपयाला हीच घरं होती कोथरूड मधली, इकडची तिकडची सगळे बघा, सिंहगड रोडवरची. 5 लाख रुपये ज्यांनी टाकले होते, आज ते साधारण 1 कोटी झालं असेल घर, बरोबर. ओव्हर द लास्ट 20-25 इयर्स. तर ही आज परिस्थिती आहे का? म्हणजे तेव्हा जो अंडर व्हॅल्यूड ऍसेट होता तो आज ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे. आणि ज्याने तो अंडर व्हॅल्यूड घेतला तो आज या पुढच्या पिढीला सांगतो की तूही तेच कर जे मी केलं. बरोबर. आपण ऑलरेडी गेल्या 7-8 वर्षात अनेक एरियाजमध्ये बघितलं की बेअरली एनिथिंग हॅज इन्क्रीज. काही फ्लॅटची किंमत किंवा 20-30% वाढली आहे 7 वर्षामध्ये. परत त्याचा सीएजीआर काढा तर तो 2.5-3% वाढला. बरोबर. इव्हन प्राईम लोकेशन मध्ये सुद्धा जी नवीन घरं आहेत त्यांची फार काही ग्रोथ अजिबात नाही इन टर्म्स ऑफ सीएजीआर बघणं महत्वाचं ना. तुम्ही 10-10 वर्ष राहून मग म्हणत असाल अरे बघ दुप्पट झालं, तर म्हणजे 7.2% तुम्ही मिळवले रूल ऑफ 72 नुसार. बरोबर. आणि ह्याच्यात बाकी सगळं आपण कन्सिडरच नाही करत आहे. आणि हे मी जास्त याच्यात म्हणजे अग्रेसिव्हली नाही पुट ऑन करत, कारण की काहींचं ते पहिली इमोशनल नीड मी मान्य करतो की नाही, पहिलं घर हे मला माझं असावं, माझं नाव असावं त्याच्यावर. तर मग शेवटी फायनान्शियल ऍडवायझरचं काम आहे टू वर्क अराउंड व्हॉट युअर नीड्स आणि डिझायर्स आर. तर पहिल्या घरापर्यंत तर मग ठीक आहे, पण तो फायनान्शियल डिसिजन आहे असं स्वतःला खोटं नका बोलू, की हा मी ऍसेट आहे हे पण बोलू नका. आणि स्वतः ही पहिली नीड आहे माझी आणि तो खर्चच मी करतोय असं धरला, म्हणजे ते तुमच्या मनात क्लिअर केलं तर ठीक आहे. नॉन निगोशिएबल इमोशनल नीड आहे ती, तर वी हॅव टू वर्क अराउंड इट. पण त्यानंतर दुसरं घर घेतो, तिसरं घर घेतो, कुणाचं तरी तुम्ही बघणार की नाही नाही पण वाकड एरिया मधलं वाढलेलं बघितलं की मी, तर परत हा प्रोबॅबिलिटीचा विषय आहे. आणि डिटर्मिनिस्टिक नाहीये की सगळं वाढेलच. आणि तुम्ही किती जास्त अमाऊंट टाकताय, तुम्ही स्टेक्सला काय टाकताय. प्लस आता समजा आयटीचे हब जिथे जिथे आहेत, आपलं पुणे स्वतःच एक पूर्णच आयटी हब आहे असंही म्हणू शकतो, तर तिथे नक्कीच रिअल इस्टेट पण वाढलेलं आहे. पण तुम्हाला हे वाटतं का की पुढच्या 10 वर्षात काय होईल, म्हणजे ते जॉब्स अजून वाढतील, ही लोकांची अजून पर्चेसिंग पॉवर कमी होईल का, सिग्निफिकंट धोका दिसतोय तुम्हाला एआय मुळे वगैरे वगैरे. राईट. आता सेम गोष्टी कारच्या संदर्भात पण असतात, तर तिथे तुझं काय अप्रोच असतं? माझा परत एकदा फायनान्शियली इट मेक सेन्स रेंटिंग. त्यामुळे हवे तेवढी उबर करा, आणि तो सगळे व्हॉट्सअप फॉरवर्ड लोकांपर्यंत पोहोचलेलंच असेल आजपर्यंत कदाचित, पण ते खरं आहे की उबरनी हवं तेवढं तुम्ही फिरणं विरुद्ध तुमची कार घेऊन हे करणं. सो फायनान्शियली इट मेक सेन्स टू रेंट ऍज मच ऍज यू कॅन. पण तोही नियम मी परत लावतो की मी तेवढा अग्रेसिव्ह नाही. काही जणांची ती इमोशनल नीडच आहे की नाही, जेव्हा मला वेळ लागेल तेव्हा माझ्याच हातात ते स्टिअरिंग व्हील पाहिजे, तर ठीक आहे पहिली गाडी घ्या मग. पण माझ्याकडे असेही क्लायंट्स आहेत आणि आय एम ग्लॅड की ती लोक, म्हणजे इव्हन 40शीतली लोक आहेत की, आणि खूप वरच्या म्हणजे फायनान्शियल पोझिशन खूप चांगली आहे त्यांची, पण नाही घेतलेली त्यांनी कार, ते सगळीकडे उबर करतात. उबर मधलं हायर व्हर्जन करा तुम्ही, अजून श्रीमंत पण फील होईल. बाय द वे, दिस एपिसोड इज नॉट स्पॉन्सर्ड बाय उबर. त्यामुळे इतर कंपन्यांनी सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर, किंवा रॅपिडो ऐकत असाल तर, स्पॉन्सर दिस पॉडकास्ट. राईट. अजून एक परत असा जो एक हे आहे, म्हणजे आय हॅव सीन अ लॉट ऑफ पीपल यूज क्रेडिट कार्ड, आणि आय डोंट नो त्याचे नंबर्स मे बी तू सांगशील, पण क्रेडिट कार्ड वापरणं किती, इज इट अ गुड फायनान्शियल डिसिजन, और क्रेडिट कार्ड वापरावं का नाही, इतका सिंपल प्रश्न विचार.
त्याचं एक ओरिजिनल ओल्ड स्कूल थिंकिंग नुसार तर नकाच घेऊ असं आहे. वॉरन बफेट पासून पण ते आलेलं आहे की क्रेडिट कार्ड पहिले टाकून द्या, दॅट इज द फर्स्ट गुड फायनान्शियल डिसिजन. पण त्याच्यात तेवढं स्ट्रॉंग हे नाही ते. पर्सन टू पर्सन आपण बघितलं पाहिजे. जसं काही व्यक्ती आहेत की त्यांना ते टेम्पटेशन नाही राहत, मग ते रात्री म्हणजे नाही का त्यांना वाटलं ऑन इम्पल्स त्यांनी बाय करून टाकलं काहीतरी. तर मग ज्यांना स्वतःला तसं वाटतं की आपण तसे वल्नरेबल आहोत इम्पल्स बाईंगला, त्यांनी ते पूर्ण टाळणंच योग्य. आणि तेव्हा स्वतःला जस्टिफाय करू नका की मी ते पॉइंट्स घालवतोय, मी एखादी इंटरनॅशनल ट्रिप माझी त्या पॉइंट्समध्ये झाली असती. क्युम्युलेटिव्ह लेवलला तुम्ही लॉसमध्ये जाणार आहात त्या डीलमध्ये. पण बरेच जण आहेत, मी स्वतः वापरतो क्रेडिट कार्ड, की मला तसं नाहीये टेम्पटेशन. माझी एकच हॉबी आहे पुस्तकं वाचणं, त्याच्यातून काही झालं तरी तेवढे काही पैसे जात नाहीत. त्यामुळे ज्यांना तो विश्वास आहे आणि वेळच्या वेळेवर ते भरणार आहेत, हा अर्थातच ते इंटरेस्ट जमा तर करणं इज ऍब्सोल्यूट नो नो. ते एक्सप्लेन कर ना लोकांना, कारण ते ते बऱ्याच लोकांना खर्च करताना माहिती नसतं आणि जेव्हा बिल थकतं तेव्हा काय होतं हे एक्सप्लेन कर. नाही, ह्या परिस्थितीच्या जवळपासही एकतर कुठेही असाल तुम्ही तर क्रेडिट कार्ड नाहीच बनलेलं तुमच्यासाठी. युपीआय इज द बेस्ट. पण ह्याचं एक्झाम्पल पहिला दे ना एक. पहिला नियम हा आहे की तुम्ही जे काही क्रेडिट कार्ड मध्ये खर्च करत असाल तर पहिल्या ते 30 दिवस आणि मग 50 दिवसाची जी रेंज असते त्याच्यात ते फेडून टाका. अनेक जण आहेत जे ते नाही फेडत. एक दुसरा चांगला पॉडकास्ट आहे फिक्स युअर फायनान्स नावाचा, त्याच्यात अनेकांची रिअल स्टोरी, तो जो अंशुमन शर्मा आहे जो माझा फॉर्मर कलिग होता, बर. तर तो ती सांगतो आणि अनेकांची ती स्टोरी दिसते मुंबईतले वगैरे की खूप कमी पगार आहे, खूप हे आणि एक्स्ट्रीमली अनसर्टन इन्कम असलेली लोक एकदम लॅविश लाईफस्टाईलच्या दिशेने काय काय करतायत आणि मग फार घर बदलायची वेळ आलेली आहे. त्याची एखादी लिंक मिळाली तर पाहिजे तर डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे देऊ की राईट. कारण ते जे वसुलीवाले येत राहतात, एक कार्ड नसतं आणि यांचं, मग ते एक झालं की दुसरं, दुसरं आलं की तिसरं, आणि हे करून आता तो कॅमेरावर सांगतोय की मग मी घर बदललं हे झाल्यामुळे. तर हे तर ऍब्सोल्युटली नो नो आहे. यात जवळपासही तुम्ही कुठे असाल तर क्रेडिट कार्ड आत्ताच गिव्ह अप करून टाका. एआयचा रोल आत्ता सध्या कसा आहे, तो पुढे कसा राहणार आहे, आणि ओव्हरऑल ह्याच्यामुळे सगळ्यांचीच वेल्थ जास्त होऊ शकते का? इंटरेस्टिंग. पहिले तर त्यावर मी नक्की म्हणेन की एआयचा रोल जो ट्रेडिंग मध्ये होईल आणि मला जास्त फायदा देईल, तर हे नाही होणार आहे. ह्या मार्केट हा जो ज्याला गेम जर का म्हणलं आपण तर तो रिफ्लेक्सिव्ह गेम आहे. की जे टूल तुमच्या हातात आले ते त्याच वेळेला सगळ्यांच्या हातात आलेलं आहे. तुम्हाला मार्केटमध्ये काहीतरी एज असेल तर प्रॉफिट होतो. अल्टिमेटली झिरो सम गेम आहे तो. बरोबर. तर तो एज असा तुमच्याकडे राहिलेला नाही. ऍज इन मी रिटेल इंडिव्हिज्युअल ट्रेडर्सच्या दिशेने परत बोलतोय की जे एआय आज कसं बसं तुम्हाला कळलंय, चॅट जीपीटी असेल किंवा दुसरं काही, ते त्या लेवलचे टूल्स किंवा हेज फंड्स जे आहेत, जे ऍक्च्युली तुमचे प्रतिस्पर्धी आहेत, तर त्यांच्याकडे खूप आधीपासून खूप इलॅबोरेट टूल्स आहेत आणि ते वापरून ज्याला हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग वगैरे म्हणतात त्यालाही भरपूर वेळ झाला, आता 10 वर्ष प्लस झाली, की ते दर सेकंदाला 100 ट्रेड करतं ऑटोमेटेड सिस्टम्स. त्यामुळं ट्रेडिंग मधनं प्रॉफिट हे नाहीच होणार आहे, कुठलाही एआय येऊ दे नाही तर काही होऊ दे. मी अजून एक मात्र सांगेन की येस, याच्यामध्ये कोण प्रोफेशनल लोक याचा अजून फायदा कसे घेऊ शकतील, तर जे 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 टूल्स मी वापरतो किंवा आपण नॉर्मल रिटेल इन्व्हेस्टर्स तर म्युच्युअल फंड्स करतो, साधे स्टॉक्स घेतो. जे एचएनआयज असतात ते पीएमएस, एआयएफ ह्या सगळ्यात इन्व्हेस्ट करतात. तर पीएमएस आहे ते तर ठीक आहे की ते तुमच्याच ब्रोकरेजचं अकाउंट घेऊन स्टॉक्सच बाय करतात. पण एआयएफ मधल्या काही काही स्ट्रॅटेजीज आहेत, कॅटेगरी 3 एआयएफ मधल्या, की ज्या भारतातल्या हेज फंड सारखं काम करतात, की त्या मग लॉंग शॉर्ट करणं, ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या करणं, पण ते एक्स्ट्रीमली प्रोफेशनल टीम्स असतात, सगळ्या सीएफए एफआरएम जे कोणी असतील त्यांच्या, आणि त्यांना या गोष्टीचा फायदा होत असेल. तुम्ही याचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं इज द मोस्ट रॅशनल थिंग. पण एआयएफ ला 1 कोटी रुपये मिनिमम लागतात इन्व्हेस्ट करायला. या संदर्भात एक ऍक्च्युली खूपच चांगला प्रॉडक्ट आलेला आहे. सेबीनी डिसेंबर 2023 मध्ये बहुतेक हा पेपर लिहिला होता.
का 24 मध्ये, पण ते आत्ता ऑपरेशनल झाल्या गेले 3-4 महिने. SIF नाव आहे त्या प्रॉडक्टचं, बर स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स. हे पूर्ण सेबीच्या अंडर येतं. जसं म्युच्युअल फंड आहे त्याला त्याची एक युनिट प्राइस असते, तशी असते SIF ला पण. आणि हे केलंच आहे सरकारने ह्या सगळ्या रिटेल ट्रेडर्सचा उत्साह बघून म्हणा, किंवा असं की ठीक आहे, रिटेल इन्व्हेस्टर्सला पण ऍक्सेस पाहिजे ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीजना, ज्या आतापर्यंत आपण HNIs ना ठेवलेल्या होत्या. 1 crore प्लस एका इन्स्ट्रुमेंटमध्ये जो इन्व्हेस्ट करू शकेल अशा व्यक्तीला. तर तो आता जो 10 लाख रुपीज, एक मिडल क्लास, अपर मिडल क्लास ह्या लोकांना 10 लाख रुपीज पासून तुम्ही SIF मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि त्याच सरकारने बऱ्याच लीवे दिलेला आहे. म्हणजे सेबीने बराच लीवे दिलाय की दे कॅन बाय स्टॉक्स, बट दे कॅन ऑल्सो गो अनहेज्ड डेरिव्हेटिव्ह अप टू 25%. दे कॅन शॉर्ट. तर इट्स वे बेटर की तुम्ही तो सेल्फ कंट्रोल ठेवा आणि स्वतः त्यात नोकरी करता करता अर्धवट स्ट्रेस घेऊन पडू नका. पण या स्ट्रक्चर्ड प्रॉडक्ट थ्रू तुम्ही ते एक्सपोजर घेऊ शकता. आता आपण जेव्हा HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल असं जेव्हा म्हणतो, तर इनव्हेरिएबली लोकांची संकल्पना असते जी बहुतांश वेळा खरी आहे, की ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल जसं नाव आहे तसं. पण त्यांचे ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक्स तू काही सांगू शकतोस का तुझ्या एक्सपिरियन्स नुसार, की HNI पर्सन, किंवा तू मगाशी एक छान शब्द पण वापरलास की फ्युचर HNI बरोबर पण तू काम करतोस, की जे पुढे जाऊन श्रीमंत होणार आहेत, त्याच्यात त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यांचा माइंडसेट कसा असतो, HNI माइंडसेट हा शिकता येतो का, हे तुझ्याकडनं जाणून घ्यायचं. 100%. सो एस्पेशली एज इट पर्टेन्स टू फ्युचर HNIs, पहिले तर आहे की एक्स्ट्रीम पेशन्स. एक्स्ट्रीम म्हणजे रिडिक्युलस अमाऊंट ऑफ वाटेल तुम्हाला सब्जेक्टिव्हली असा पेशन्स दाखवायला लागेल. शक्यतो पोर्टफोलिओकडे न बघणं, एक एक महिना, 2-2 महिने, एक एक वर्ष. दॅट इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. आय थिंक बरेचसे लोक दिवसात ना 2-3 वेळा वगैरे बघतात पोर्टफोलिओ. हा, तर हे पण मगाच्या प्रश्नाचं एक उत्तर की काय डिसिप्लिन आहे. तर पोर्टफोलिओ ज्या ऍपवर दिसतोय ते ऍप डिलीट करून टाकणं इज ऑल्सो अ पार्ट ऑफ अ गुड डिसिप्लिन. ते सोडून म्हणजे हा प्रश्न फायनान्शियल अँगलनी आहे तुझा का ओव्हरऑल त्यांचे काय? ओव्हरऑल म्हणजे फायनान्शियल यांनी जास्त, पण कारण की सडनली यू कांट बी ऑफ HNI माइंडसेट असं पण आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डिसेंट अमाऊंट आहे टू इन्व्हेस्ट, बट माय माइंडसेट इज नॉट ऑफ दॅट पर्सन. फॉर एक्झाम्पल Okay. जसं तू म्हणलास की माझ्याकडे जर पेशन्स नाहीये, हा. और माझे स्प्लर्ज हॅबिट्स इतके आहेत हम्म. की इट इज व्हेरी इझी फॉर मी टू स्पेंड couple of lakhs, which is a very bad financial decision. आय गेट यू. अशा हा. ह्याने मी म्हणतो. हा, मग हे यामध्ये असं असेल की दे आर ऑफ अ डिफेन्सिव्ह माइंडसेट. ठीक आहे. आणि हे इमॅजिन करा, व्हेरी सिम्पल, की वॉरन बफेटचा एक कोट आहे, आतापर्यंत बऱ्याच जणांकडे गेलेला असेल तो, की द फर्स्ट रूल इन द मार्केट इज टू नॉट लूज मनी, आणि सेकंड रूल इज टू नॉट फॉरगेट द फर्स्ट रूल. तर याचा सिग्निफिकन्स काय आहे तो मगाशी आपण जे म्हणलो, जस्ट नोकरी करणाऱ्याला कधी कळतच नाही. कारण कळणार शक्यच नाही त्याला, की हे काय म्हणजे मी पॉझिटिव्ह काहीतरी सांगा मला, नॉन निगेटिव्ह राहणं हे काय आहे. पण ते जेव्हा माझ्याकडे 5-10-50 हजार रुपये फक्त आहेत, तेव्हा मी अग्रेसिव्हच असणं हे माझी नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. मार्केटमध्ये ते 50,000 टाकून 50 लाख मिळवता येतील का बघणं वगैरे. पण जेव्हा एखाद्याकडे 10 करोड आहेत, तर त्याचं पहिलं ऑब्सेशन असतं की डिफेंड कसं करता येईल मला, हे माझ्या कॅसलच्या भोवती मोट कसा क्रिएट करता येईल. तर तो एक पहिला माइंडसेट आहे की तुम्ही पहिले डिफेन्सचा विचार करा. इनफॅक्ट चार्ली मंगरचं पण एक वाक्य मी विसरलो, पण त्यांच्यात दिसतं हे सगळ्यात विशेष असं की बरीच 30-40 वर्ष तुम्ही बघाल एखाद्या त्यांच्या पोर्टफोलिओकडे वगैरे, आणि एकही ड्रॅमॅटिकली पॉझिटिव्ह ऍक्शन दिसणार नाही तुम्हाला. ते फक्त नॉन निगेटिव्ह राहिलेले आहेत डेकेड आफ्टर डेकेड आफ्टर डेकेड. म्हणजे ते क्रिप्टोकरन्सी आलं त्यांनी नाही इन्व्हेस्ट केले, NFTचं खूळ आलं त्यांनी नाही त्याच्यात गेले, अनेक गोष्टी मिस केल्या त्यांनी, हॅपीली मिस केल्या. तर हा जो माइंडसेट आहे डिफेन्सिव्ह, म्हणजे राहा इक्विटी मार्केटमध्ये तर राहा तुम्ही, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यात येऊन एक डिफेन्सिव्ह माइंडसेट ठेवणं हे एक मी बघितलं. इंटरेस्टिंग. क्रिप्टो बद्दल स्टार्ट युअर रँट.
नाही, मी पर्सनली नाही इन्व्हेस्ट करत आणि मी मानत नाही की दॅट इज अ गुड सो इन्व्हेस्टमेंट. इज इट बिकॉज इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड फॉर अ लॉट ऑफ पीपल म्हणून त्याच्यात शहाण्या माणसांनी पडू नये, का ऍज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट यू हॅव सम कन्सर्न्स? हा, सेकंड वालं. सो ते बऱ्याच जणांना कळत नाही म्हणून असं नाही. तर माझं मगाच्या मी जे फंडामेंटल डिफरन्स बोललो, इंट्रिन्सिक व्हॅल्यू विरुद्ध मोमेंटम, याच्यात परफेक्ट बसणारी ती गोष्ट आहे. की किती जण आहेत की जे त्याच्याकडे त्याच्या मोमेंटममुळे अट्रॅक्ट झालेत, आणि किती जण असे होते की बिटकॉइन जन्मलं तेव्हा, किंवा हे जे काय की तेव्हा त्यांना माहिती होतं हा $1 million ही याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे, आज ती $50,000 आहे, म्हणून मी आज बाय करणार आहे, 1 million झाल्यावर सेल करणार आहे. तर त्याला इन्व्हेस्टर माइंडसेट म्हणू शकतो. हे झाल्यावर आय नो पुढे कमेंट्स काय येणार आहेत की नाही नाही ह्याला काही कळत नाहीये, हे ते नाहीये, हे तर गोल्डला रिप्लेसमेंट आहे. तर तुम्ही कुठल्याही वेने ते फिरवा, ते करन्सी म्हणून सक्सेसफुल झालेलं नाहीये. ते ऍसेट म्हणून सक्सेसफुल झालेलं नाही. ऍसेट असेल तर त्याचं पी रेशो काय आहे, त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू पेक्षा ते किती दूर आहे पी याचं. रेशो एक्सप्लेन कर. प्राइस अपॉन अर्निंग्स, म्हणजे एखादी कंपनी मगाशी आपण बोललो की ₹10 प्रॉफिट कमवतीये, तर मग ती आज ₹100 ट्रेड करते. मग मला कळते की अच्छा, हिचा पी रेशो 100/10 म्हणजे 10 आहे. आणि सेम दुसऱ्या इंडस्ट्रीतली सेम कंपनी आहे, ती पण ₹10 कमवतीये दरवर्षी, पण ती ₹200 ट्रेड करते. मग ह्याचा पी रेशो 20 आहे. मग मी म्हणतो की ओके, बाकी सगळं विसरून दिस इज चीपर दॅन दॅट, सो आय विल रादर बाय स्टॉक ए अँड नॉट स्टॉक बी. म्हणजे पीई रेशो ज्याचा कमी आहे हा, त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. हो, एकदम स्टँड Very- अलोन धरू नका. हा, पण- सगळं बाकीचं मायनस केलं आपण, सगळे फॅक्टर्स लाईक जस्ट लाईक कॅल्क्युलेशन आणि रूलच्या हिशोबाने बाकी फॅक्टर्स आहेच ऑब्विसली. ह्याच्यातले आपण पॉडकास्ट मधले जे काय बोलतोय ते काय डायरेक्ट फायनान्शियल ऍडवाइस नाहीये ऑब्विसली. तर ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण लिहिलेलं आहे. आणि एका पॉइंटवर ठीक आहे, ते माझं पर्सनल मत आहे की मी क्रिप्टोमध्ये कधीच जाणार नाही आणि मला फरक पडणार नाही ते उद्या $1 million झालं तरी. कारण दिस इज हाऊ ऑल दीज आधीचे मेनियाज पण तसे प्ले आउट झालेले आहेत की हा फोमो देऊन. ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग, इफ यू हॅव टाइम, की जगातला हायेस्ट आयक्यू वाला माणूस ज्याला मी मानेन, आयझॅक न्यूटन, तो स्वतः अशा एका मेनियामध्ये फसलेला होता. साऊथ सी बबल म्हणून लोकांनी गुगल वगैरे करावं त्याबद्दल, की आयझॅक न्यूटननी ते साऊथ सी बबल होता एक फॉर्म होत, आणि त्याच्यात त्याने 7,000 ग्रेट ब्रिटिश पाऊंड टाकले होत्या 1700 सालामध्ये आपण बोलतोय. बापरे, 7,000 टाकले होते, 14,000 झाले पण न्यूटनचे, त्याने बाहेर काढले खुश होऊन. पण ते वर जातच राहिलं तेव्हाच जे ते होतं, आणि बाकीचे सगळे मित्र म्हणायला लागले अरे काय आम्ही अजून कमवतोय, तू मिस आउट करतोय न्यूटन एवढा. मग थोड्या वेळाने त्याला तो नाही राहवला फोमो, आणि त्याने तेव्हाची त्याची सगळी सेव्हिंग 20,000 ग्रेट ब्रिटिश पाऊंड त्याने परत इन्व्हेस्ट केले त्याच्यात, आणि मग तो कोलॅप्स झाला. त्यानंतर त्याचं त्यानंतर न्यूटननी शेवटपर्यंत स्टॉक मार्केटकडे बघितलं नाही. इंटरेस्टिंग. नाही, एक्झॅक्टली, कारण आय थिंक बरेचसे लोक गट फिलिंग वरती काम करतात, तर ते करू नये. फायनान्शियल डिसिजन्स ओव्हर गट फिलिंग इज अ बॅड आयडिया. तुमच्या अपोजिट खेळणारे लोक कसे बसलेत ते एकदा बघा ना. इन अ वे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सला हवंय की खूप लोकांनी ट्रेडिंग करावं, कारण ट्रेडर्सच आहेत किंवा हे गट फिलिंग वाले करणारेच आहेत ज्यांच्या जीवावर दुसऱ्यांच्या चांगल्या लाईफस्टाईल उभ्या राहतात. इट्स अ बिगेस्ट वेल्थ ट्रान्सफर स्कीम फ्रॉम रिटेल ट्रेडर्स टू ऑल द हेज फंड्स, ऑल द स्ट्रक्चर्ड प्रॉडक्ट्स, आणि ऑल द लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स. की आज तारीख 15 जानेवारी आपण रेकॉर्ड करतोय, त्यावेळेस सिल्वरची प्राइस आहे ₹295,000 फॉर अ केजी. व्हॉट डू यू थिंक, की पीपल शुड बाय दॅट राईट नाव, और जे माझ्याकडे सिल्वर आहे ते मी विकलं पाहिजे? प्रत्येकाचं एक सर्कल ऑफ कॉम्पिटन्स असतं की त्याला काही ऍसेट्स समजतात, काही नाही समजत. तर कमॉडिटीज हे इन जनरल माझ्या सर्कल ऑफ कॉम्पिटन्सच्या बाहेर जाणारी गोष्ट आहे. पण मी जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो लोकांचं, तेव्हा गोल्ड, सिल्वर, या म्हणजे गोल्डला प्रायमरीली असं मानतो की ते एक हेज आहे, ते नेहमी
इव्हन सरकार तुम्ही ज्या कुठल्या देशात असाल ते सरकार पण पडेल या पण पॉसिबिलिटीवरचं हेज आहे की गोल्ड तुम्ही ठेवणं. तर त्यामुळे ते 5 ते 10% ठेवावं प्रत्येकाने, त्याच्या प्राइस कडे बघू नये. So when you say 5 to 10%, that is 5 to 10% of the portfolio amount. बरोबर? येस. हम्म. त्यामुळे तेवढं ठेवावं. पण त्याच्याकडे स्पेक्युलेशनच्या दृष्टीने आपण बघितलं तर एकतर आता ते इतकं वाढलंय की आता त्याच्यामध्ये ऍक्शन घेणं हे रिस्की वाटतंय की परत अजून वर किती जाईल काय माहिती. आय नो की सिल्वरची युटिलिटी आहे की सोलार पॅनल्स मध्ये लागतं वगैरे, त्यामुळे ते प्ले आउट होऊ पण शकेल. तुम्ही ऑलरेडी पण कुठल्या ना कुठल्या म्युच्युअल फंड थ्रू एक्सपोज असाल बाय द वे त्याला. देर आर मल्टी ऍसेट जे म्युच्युअल फंड असतात त्याच्यातून तुमचं ऑलरेडी एक्सपोजर असेल, इव्हन नॉर्मल कंपन्यांतून पण असू शकेल. तर ते ओनरशिप आहे तुमच्याकडे. पण नक्कीच आत्ता ते इतकं वाढलंय म्हणून बाय करणं हे तर मी या इम्पल्सच्या तर नक्की मी विरोधात असेल. इंटरेस्टिंग. सेल करणं हे पण मी स्ट्रॉंगली म्हणणार नाही की सेल कराच, कारण खरं तर मी म्हणलं तसं की ते मोस्ट लोकांचं जेव्हा करतो प्लॅनिंग तेव्हा ते जे गोल्ड सारखे हे ते तुमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला वापरा. या म्हणजे एक असतं की गोल्सला तुमचे ऍसेट्स लिंक करणं, तर गोल्ड सारख्या ऍसेट्सला मी तिथं लिंक करतो. नाही, कारण बऱ्याचशा तुझ्या कंपनी बद्दल थोडस आपण बोलूया की जेव्हा तू आय थिंक तुझ्या वेबसाईट वरती पण तू खूप क्लिअरली हे म्हणलंयस की स्केलेबिलिटी पेक्षा तू ट्रान्सपरन्सी आणि क्वालिटी आणि इतर गोष्टींवरती भर देतो. तर वेन यू लुक ॲट स्केलेबिलिटी एस्पेशली इन फायनान्शियल डोमेन, तुझं हे वेगळं मत ऐकायला आवडेल आम्हाला. शुअर. सो माझे जस्ट बेसिक बॅकग्राऊंड सांगतो की आधी मी ग्रॅज्युएशन बीएससी स्टॅटिस्टिक्स मध्ये केलं आणि त्याबरोबर ऍक्च्युरियल सायन्सचे 5 पेपर्स मी क्लिअर केले होते. ऍक्च्युरियल सायन्स म्हणजे जे इन्शुरन्सच्या मागचं मॅथ्स करतात, प्रीमियम ठरवणं, रिझर्व्ह किती ठेवले पाहिजेत इन्शुरन्सनी ते ठरवणं. तर त्यानंतर मी 1-2 इंटर्नशिप्स करून लवकरच फायनान्शियल ऍडवायझरी वाल्या दुसऱ्या फर्म मध्ये जॉईन केलं होतं. इंडियामध्ये 3 वर्ष होतो, अराउंड 25-30 करोड तेव्हा AUM होता माझ्याकडे. आणि मग कॅनडामध्ये 2 वर्ष मी ते करायला मिळालं, त्याच्यातही $17 मिलियन तिथले होते. सो AUM म्हणजे ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट किंवा AUA काही जण म्हणतात, ऍसेट्स अंडर ऍडवायझरी. तर ह्या सगळ्यामध्ये मला फंडामेंटल प्रॉब्लेम असा जाणवला आणि एकदम इनसायडर पर्स्पेक्टिव्ह देतोय कारण मी होतो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये की एक समजा तू झालास माझा तेव्हाचा क्लायंट तिकडं, आपण क्युम्युलेटिव्हली 6-8-10 तास घालवले तुझी सगळी सिच्युएशन समजून घेण्यात, पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल प्लॅन करण्यात, आणि तुझा माझ्यावर विश्वास पूर्ण बसला म्हणून तू इन्व्हेस्ट केलंस. मी 1-2 वर्षांनी तुला कॉल करून सांगतो की मी आता दुसऱ्या वेल्थ मॅनेजमेंट फर्म मध्ये जातोय आणि हा आता तुझी रिलेशनशिप रमेश याच्याकडे मी आता देतोय. मग पुन्हा त्याच्याबरोबरही तुझी ती स्टोरी होते आणि तोही टिकत नाही, पुढचा कोणतरी येतो. तर ही रिलेशनशिप मॅनेजमेंटची कंटिन्युटी हा खूप जणांसाठी, खूप रिटेल इन्व्हेस्टर्स साठी खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्ट ठरते. कारण बाय द टाइम जो कोण नवीन असतो त्याला शून्य कॉन्टेक्स्ट असतो, तुमचं काय काय ठरलंय वगैरे, कशात बदल करायचे हे मुळातच त्याला माहित नाहीये. आणि मग मला वाटलं ओके आपल्या इथला हा प्रॉब्लेम असेल. तर मी ज्या कॅनेडियन फर्म मध्ये काम करत होतो तर तिथे सुद्धा तेच झालं की मी गेल्यावर काही जण म्हणले अरे आता तू माझा 4था रिलेशनशिप मॅनेजर आहेस. तर ते तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर होते त्या इन्स्टिट्यूशन बरोबरचे. तर हा प्रॉब्लेम कुठेतरी मला खूपच होताच, कारण माझे चांगले संबंध मी क्रिएट केले होते त्या क्लायंट बरोबर, पण आता त्यांना ना की मला त्यांना ऍक्सेस होता माझ्या बरोबर काम करण्याचा आणि पुढच्या RM ची क्वालिटी बद्दल पण शंका किंवा कॉन्टेक्स्ट नाही. तर ह्यानंतर आय केम टू दिस कन्क्लुजन की फॉर एक्झाम्पल कुठलाही नेटवर्क बिझनेस जो असतो, फेसबुक आपण धरलं एकदम, की तो स्केल बरोबर त्याची क्वालिटी वाढत जाते. की आता पहिल्यांदा तू फेसबुकवर आलास, समजा 2च मित्र होते तुझे त्याच्यावर, मग वाढत गेले, जेव्हा तुझे सगळे मित्र आलेत तेव्हा त्या ऍपचं तुला अजून जास्त युटिलिटी आहे. तर त्याचं एक्झॅक्ट उलट फायनान्शियल ऍडवायझरीमध्ये घडतं असं मला वाटतं की स्केल जितकी वाढेल तितकी क्वालिटी डायल्यूट होत जाईल फॉर द एंड कस्टमर, फॉर द एंड इन्व्हेस्टर. कारण की पहिल्यांदा मी HNIs.in सुरू करीन, मी स्वतः सर्व्ह करीन लोकांना, तोपर्यंत पीपल विल बी हॅपी. मग मला स्केलिंगची स्वप्न सुरू झाली की मी खाली 10-100 रिलेशनशिप मॅनेजर घ्यायला बघेन आणि
ते रिलेशनशिप story. मॅनर टिकणार नाहीयेत, ते नाही टिकणार आहेत. कारण इथं काय अशी हॉस्पिटलची पण उपमा काहींनी दिलेली आहे जे स्केल करायला बघतात यात. पण त्याच्यात आणि ह्याच्यातही हा फरक आहे की इथं काहीच लागत नाही त्यांना सोडून दुसरीकडे जायला. काय त्यांच्या बॉस बरोबर एक भांडण झालं, त्यांना कुठेतरी जरा बेटर ऑफर आली, दॅट्स ऑल इट टेक्स टू रुइन द एक्सपिरियन्स फॉर द एंड युजर. बट दॅट लीड्स टू अ व्हेरी सोबरिंग कन्क्लुजन फॉर द फायनान्शियल ऍडवायझर की मला माझी स्केल लिमिट करायला लागेल जर का मी सिरियस आहे. ज्या लोकांबरोबर मी काम करणार आहे 10, 20, 30 वर्षांनी पण ते माझ्याच बरोबर काम करत राहावं असं त्यांना अपेक्षा असेल, तर मग मला माझी स्केल लिमिट करायला लागेल आणि मग मला डीपली त्यांच्यावर फोकस पण करता येईल. तर ही प्रायमरी आयडिया आहे माझी HNIs.in मागची. आणि त्याच्याबरोबर अजून एक आयडिया किंवा एक प्रिन्सिपल म्हणूया अंडरलाईन की पर्सनल फायनान्स इज पर्सनल फ्रॉम धिस एंड ऑफ द टेबल टू. की पर्सनल जसं तुझी लाईफ वेगळी आहे, युनिक आहे आणि त्याला आपण एक्नॉलेज करतो. आज फायनान्स हे इतकं कॉम्प्लेक्स झालेलं आहे की माझे पण काही पर्सनल मतं आहेत आणि प्रत्येकच फायनान्शियल ऍडवायझरचे आहेत. बरोबर. ते काही जसे काही फायनान्शियल ऍडवायझर्स इम्प्रेशन द्यायला बघतात तसं एक्झॅक्ट सायन्स नाही. बरोबर. आता आपण क्रिप्टोचं बघितलं, काही जणांना वाटलं असेल की अरे ह्याला काही कळत नाही टेक्नॉलॉजीतलं म्हणून हा बोलतोय, आणि दे माइट बी राईट. पण हे माझा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे, तो कुठल्याही ऍडवायझरचा असणार. आणि त्यामुळे पण हे महत्वाचं आहे की ही कंटिन्युटी रिलेशनशिप मधली तुटली आणि मग माझ्याऐवजी दुसरा आला सर्व्ह करायला, तर ही विल कम विथ हिज ओन पर्सनल बायसेस, पर्सनल ऍडवाइस. So basically, you are making very good partnerships with your clients. हा, जे लॉंग टर्म त्याला व्हॅल्यू आहे फॉर बोथ ऑफ यू. त्यालाही फायदाच होणार आहे त्याचा आणि तुलाही ऍज अ ऍडवायझर म्हणून जो काही फायदा होतो तो होणारच आहे. आणि तोही बरोबर आहे की तेही सगळ्यांनी समजून घ्यावं की ऍडवायझरला सगळ्यात जास्त फायदा कशात आहे. आज मी तुला कन्व्हर्ट केलं, माझं क्लायंट बनवलं, ह्यात नाहीये, तर तू 10-20 वर्ष टिकलास माझ्याबरोबर, तरच माझे आणि तुझे इंटरेस्ट अलाइंड आहेत. आणि बेसिकली मी टिकणारे वेन यू आर गिव्हिंग मी डिझायर्ड रिटर्न्स. या डिझायर्ड जिथे आपलं एक अग्रीमेंट झालेलं आहे की मला एवढे एवढे रिटर्न्स एक्सपेक्टेड आहे, तू म्हणला एवढे नाही एवढे मिळतील, त्याला मी हो म्हणले, देन वी आर ऑन द सेम पेज. हा, म्हणजे कुठले रिटर्न्स प्रॉमिस पण एक साधारण आहे की नोशनली की माझे जर पैसे बुडवलेस तर मी दुसरा फायनान्शियल ते तर आहेच की. म्हणजे ह्या कंटिन्युटीमध्ये मी समोरच्याला बांधील नाही धरत आहे. क्लायंट कॅन ऑलवेज लिव्ह, राईट. त्यांना कुठल्याही प्रकारे सर्व्हिस नाही आवडली तर दे ऑलवेज लिव्ह, कारण पूर्ण सेबीच्या अंडर आहे. मी म्हणतोय या ऍडवायझरी कडनं हे कंटिन्युटी असणं नाही. फक्त आता एक जाता मला विचारायचं आहे की वेन यू आर बिल्डिंग युअर टीम, कारण काही लोक तुझ्या बरोबर काम करतात, तर तुझ्या माइंडसेटची लोक शोधणं किती चॅलेंजिंग होतं. सोल्युशन इज व्हेरी सिम्पल. आय एम नॉट बिल्डिंग अ टीम. मी पर्सनलीच हे काम करतोय. दुसरं हे आहे की टेक्नॉलॉजीचं काय, ज्याच्याला मी एक्सपर्ट नाही, तर मग ते टेक्नॉलॉजीसाठी मी एक माझा दुसरा पार्टनर आहे जो त्याच्यावरच फोकस्ड आहे. ते प्लॅटफॉर्म सगळ्यांना सर्व्ह करतं, तर ते त्यांचा प्लॅटफॉर्म मी वापरतो. पण माझे कॉम्पिटन्स काय आहे, तर पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल प्लॅनिंग करणं, ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सला योग्य गोल्स बरोबर वापरणं. तर दॅट इज वेअर आय रिस्ट्रिक्ट माय सेल्फ. अमेझिंग सिद्धेश, मला तुझा थॉट खूप आवडला आणि ऑल द बेस्ट फॉर युअर लिमिटेड स्केलेबिलिटी ऑफ युअर स्टार्टअप. बट दॅट इज नीडेड. आणि आता अशा लोकांची गरज आहे की जे त्यांचं काम पण सिरियसली घेतात आणि दे आर नॉट स्केलिंग अप जस्ट टू स्केल. सो ही चांगले पर्स्पेक्टिव्ह तू मांडलेस. आय थिंक दिस इज वन ऑफ द फर्स्ट ऑफ मेनी अपकमिंग एपिसोड जिथे आपण मगाशी बोलत होतो तसे काही प्लॅन करूया ऑन व्हेरी स्मॉल सब्जेक्ट्स, बट वी कॅन स्पीक ॲट लेंथ. असे नवीन नवीन एपिसोड ऐकायला आवडतील. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट. थँक्यू आणि आय लुक फॉरवर्ड टू द सिरीज सून. येस. चलो मंडळी, भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.